अरे पडली परत बंद. कोणत्याही कंपनीची इलेक्ट्रिक बाईक घेताना 100 वेळा विचार करा मित्रांनो. मी असं का म्हणतोय, व्हिडिओ पूर्ण बघा, कळेल तुम्हाला. जवळजवळ 3 वर्ष झाले मी बजाजची चेतक गाडी वापरतोय. 3 वर्षात 3 वेळा मला प्रॉब्लेम दिला गाडीने. पहिल्या वर्षी दिला तेव्हा खूप मनस्ताप झाला. सर्व्हिस सेंटरनी जवळजवळ महिनाभर गाडी ठेवली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी सेम प्रॉब्लेम झाला. तेव्हा पण असंच कुठनं बुद्धी सुचली असं वाटलं आणि ही इलेक्ट्रिक बाईक घेतली मी. कालचीच गोष्ट बघा, कालच मी व्हिडिओ एक पोस्ट केला आहे बघा मित्रांनो. गाडी चार्जिंगला लावलेली आहे मी. चार्जिंग पण होत नाही आहे आणि गाडी आता चालू पण होत नाही आहे. काल मला प्रॉब्लेम आला गाडीचा. ट्रायंगल शेपमध्ये इलेक्ट्रॉनिक काहीतरी फॉल्ट आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गाडी चालू होत नाही आत्ता. हे बघा, फक्त लाईट चालू होती, जाते लगेच. व्हिडिओ टाकल्यानंतर माझ्या मित्राचा फोन आला. त्याच्याकडे पण चेतक आहे. त्यांनी मला सांगितलं की बहुतेक हा एक स्मॉल बॅटरी आहे. इथे बघा, इथे स्मॉल बॅटरी आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. तर आपण आता त्याला खोलणार आहोत. आता चालूच होत नाही, त्यामुळे सर्व्हिस सेंटरला कशी घेऊन जायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे मी आता गाडी खोलून चेक करणार आहे की याची छोटी बॅटरी चालू आहे की नाही. दुसऱ्या आमच्या ज्युपिटरची बॅटरी टाकून बघणार आहे याच्यामध्ये. हे बघा, हे मॅट आहे. तर हे असं खोललं जातं आहे पूर्णपणे. त्याला लॉक बटन्स आहेत. याच्या खाली बहुतेक बॅटरी आहे, बघू आपण. हे बघा, हे मॅट आहे, याला पुश बटन्स आहेत. हे बघा, इथे छोटी बॅटरी असण्याची शक्यता आहे. आपण खोलून बघू.